Okay, students, आवाज येतोय माझा? I'm audible. Students, I'm audible. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Okay, we are going to start our first lecture on the unit application of transducer. So very first topic is the functions of functional element of the instrumentation system. So what is instrumentation system? First of all, see this functional block diagram. आता या ब्लॉक डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे तर अननोन क्वांटिटी आहेत, प्रायमरी सेन्सिंग एलिमेंट आहेत, देन व्हेरिएबल conversion element, then variable manipulation element, data transmission element, data presentation element, and output. आपण लास्ट लेक्चरला इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीमचं जे आहे बेसिक इंट्रोडक्शन ते घेतलं होतं. इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम मीन्स व्हॉट, इट इज ऑलमोस्ट सिमिलर टू युअर ऑटोमेशन. सो इन केस ऑफ ऑटोमेशन, what we have to measure and what is the block diagram. So see this unknown quantity, consider here your unknown quantity is like your moisture. सपोज तुम्हाला जर मॉइश्चर मेजर करायचं आहे तर मॉइश्चर मेजरमेंट करण्यासाठी तुम्ही कोणत्या टाईपचा प्रायमरी सेन्सिंग एलिमेंट घेणार आहे तर प्रायमरी सेन्सिंग एलिमेंट तिथे तुमचा असेल, इट इज अ सेन्सर ऑर अ ट्रान्सड्युसर. वी कन्सिडर हियर ऍज अ मॉइश्चर transducer is your primary sensing element. Or consider तुम्हाला टेम्परेचर मेजर करायचे, अननोन क्वांटिटी इज युअर टेम्परेचर. सो रूम टेम्परेचर मेजर करण्यासाठी तुम्ही प्रायमरी सेन्सिंग एलिमेंट काय घेतलंय तर प्रायमरी सेन्सिंग एलिमेंट तुम्ही ते घेऊ शकता थर्मोमीटर किंवा थर्मिस्टर. ओके, सो नाउ व्हेरिएबल कन्वर्जन एलिमेंट. सो व्हॉट इज द पर्पज ऑफ दॅट व्हेरिएबल कन्वर्जन एलिमेंट? व्हेरिएबल कन्वर्जन एलिमेंट शक्यतो काय करतं की याच्यामध्ये आपल्याला जे काही प्रायमरी इनपुट सेन्स केलेला आहे, फॉर एक्झाम्पल ट्रान्सड्युसर इज द डिव्हाइस. ट्रान्सड्युसर हा कसा डिव्हाइस असतो की जो की फिजिकल क्वांटिटी आहे तर फिजिकल क्वांटिटीचं कन्वर्जन आयदर फिजिकल क्वांटिटी मध्ये करतो और आयदर इन इलेक्ट्रिकल क्वांटिटी मध्ये कन्वर्जन करतो. सो फिजिकल कन्वर्जन केलेलं असेल, जर ट्रान्सड्युसर आहे मॉइश्चर सेन्सर किंवा टेम्परेचर सेन्सर, तर टेम्परेचर सेन्सरचं काम काय असेल का तो टेम्परेचरचं मेजरमेंट करणारे इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिकल क्वांटिटी मध्ये कन्वर्जन करून देईल और आयदर तुम्हाला फिजिकल मध्येच तुम्हाला आउटपुट येईल. जसे की तुम्ही एक प्रेशर गेज कन्सिडर करता. प्रेशर गेज तुम्ही बघितला आहे फॉर द मेजरमेंट ऑफ प्रेशर इन युअर ट्यूब. ओके, नॉर्मली तुम्ही बायसिकल किंवा व्हेकल्सची जेव्हा टायर्स मध्ये प्रेशर इन्सर्ट करतात तर प्रेशर गेज तिथे यूज केला जातो. प्रेशर गेजचं काय आहे इनपुट? इनपुट आहे प्रेशर. आउटपुट मध्ये तुम्हाला काय दिसतं तर त्या आउटपुट मध्ये तुमचा जो काही मीटर आहे त्या मीटरला एक स्केल असते, सर्क्युलर स्केल. तर तो तुमचा जो पॉइंटर आहे तो डिफ्लेक्ट होतो. डिफ्लेक्ट इन द सेन्स तिथं डिस्प्लेसमेंट म्हणजे फिजिकल क्वांटिटी मध्येच तुम्हाला काय भेटतंय आउटपुट मिळतंय. सो इन केस ऑफ हियर व्हॉट इज द इनपुट? इनपुट आणि प्रायमरी सेन्सिंग एलिमेंट. प्रायमरी सेन्सिंग एलिमेंटचं फंक्शन काय असणार आहे तर प्रायमरी सेन्सिंग एलिमेंट आयदर कन्वर्ट that physical quantity into the physical quantity or physical quantity into the electrical quantity. Okay, त्या कन्वर्ट झालेल्या क्वांटिटीचं व्हेरिएबल कन्वर्जन एलिमेंट. व्हेरिएबल कन्वर्जन एलिमेंट इज जनरली युज्ड ऍज अ your comparator or electronic circuitry. Electronic circuitry means what? जनरली ह्या सर्किट मध्ये काय यूज केलेलं असतं? सिग्नल्स यूज केलेले असतात. फॉर एक्झाम्पल 4 to 20 मिली एम्पियर, 1 to 5 वोल्ट टीसी, 1 to 10 वोल्ट टीसी असे युजफुल इन्स्ट्रुमेंटसाठी जे इन्स्ट्रुमेंटला रिक्वायर्ड आहेत त्या टाईपचा सिग्नल ते यूज करतात. सो द व्हेरिएबल कॅन बी कन्व्हर्टेड इझिली. व्हेरिएबल कन्व्हर्टेड इझिली मीन्स व्हॉट की तुम्ही तुमचं व्हेरिएबल जे आहे तुम्ही मेजर केलेलं होतं मॉइश्चर, मॉइश्चर मेजर केलेलं आहे तर ऑपरेटरला किंवा आउटपुट साइडला जेव्हा तुम्हाला ती मेजर्ड क्वांटिटी जेव्हा डिस्प्लेड करायची असते त्यावेळेला त्याला काहीतरी प्रॉपर फॉर्मॅटिंग करायची गरज असते. सो दॅट विल बी measured or that will be converted by using this variable conversion element. Next one is the variable manipulation element. Now what will happen? Most of the times there are the power electronic circuitry or the electronics component that convert the physical quantity into the signals. Okay, signals मध्ये जर कन्वर्ट केले, signals in the form of analog signal or digital signal. जर analog आणि digital signals मध्ये जर कन्वर्जन झालं असेल तर व्हेरिएबल मॅनिप्युलेशन एलिमेंटचं काम काय असतं तिथे तर मॅनिप्युलेशन मीन्स दॅट विल बी कन्वर्टेड इनटू द प्रॉपर फॉर्मॅट so that will be read by the operator and take the corrective action. आता ही जर सिस्टीम आपण जर एम्प्लॉय केली आपल्या पॉवर प्लांट मध्ये
पॉवर प्लांट मध्ये आता आपल्याला समजा एखादी क्वांटिटी मेजर करायची तर ती एका स्पेस वरती आपण डिरेक्टली मेजर करू शकतो. बट पॉवर प्लांट मध्ये सपोज तुम्ही थर्मल पॉवर प्लांट कन्सिडर करा. थर्मल पॉवर प्लांट मध्ये बॉयलरचं टेम्परेचर मेजर करायचंय तर बॉयलरचं टेम्परेचर तुम्हाला मेजर करून स्क्रीनवर डिस्प्ले करायचंय. स्क्रीनवर डिस्प्ले कुठे करतात तुम्ही? जो तुमचा ऑपरेटर रूम आहे, ऑपरेटर रूम आणि बॉयलर यांच्यामध्ये डिस्टन्स किती आहेत? सपोज आपण कन्सिडर केलं की 100 to 200 मीटर और 500 मीटर इतकं डिस्टन्स तुमच्या बॉयलर पासून तर कशामध्ये असणार आहे, तर जे तुमचे ऑपरेटर रूम आहे तिथपर्यंत. अजून जर दुसरं कन्सिडर केलं, तुमच्या ऑपरेटर रूम मध्ये तुम्हाला किती अमाउंट ऑफ व्हॉट इज द रेटिंग ऑफ युअर ट्रान्सफॉर्मर और व्हॉट इज द रेटिंग ऑफ द मोटर विच इज यूज फॉर द कन्व्हेअर बेल्ट. ज्या कन्व्हेअर बेल्ट वरती तुम्ही तुमचं कोल हँडलिंग प्लांट जो आहे, कोल हँडलिंग प्लांटच्या तिथे तुम्ही तुमचे जे काही मोटर्स यूज केलेले आहेत त्या मोटरचं रेटिंग मेजर करायचं किंवा स्पीड मेजर करायचे, तर तो स्पीड तुमच्या ऑपरेटर रूम मध्ये कसा काय मेजर होईल? तर तिथे तुम्ही त्या मोटरला यूज केलेला ट्रान्सड्युसर, फॉर एक्झाम्पल तुम्ही टॅकोमीटर यूज केला तर टॅकोमीटर काय करणार आहे? तर स्पीड मेजर करणार आहे. मग तो टॅकोमीटरने मेजर केलेला स्पीड हा कन्वर्ट कशामध्ये होईल? तर व्हेरिएबल कन्व्हर्जन एलिमेंटने इलेक्ट्रिकल और फिजिकल क्वांटिटी मध्ये. स्पीडचं कन्व्हर्जन फिजिकल टू इलेक्ट्रिकल क्वांटिटी मध्ये होणार. त्यानंतर व्हेरिएबल मॅनिप्युलेशन एलिमेंट मध्ये जो काही व्हेरिएबल तुम्ही मेजर केलेला आहे दॅट विल बी मॅनिप्युलेटेड. मॅनिप्युलेटेड मीन्स व्हॉट? दॅट विल बी सिक्युअर्ड. सिक्युअर्ड कसा होतो तो? जेव्हा आपण नेटवर्क मध्ये जो एखादा डेटा ट्रान्समिट करतो, तो ट्रान्समिट करताना आपल्याला त्याला मॅनिप्युलेशन करावं लागतं. ओके, देन दॅट कन्व्हर्टेड और दॅट मेजर्ड स्पीड विल बी ट्रान्सफर बाय युझिंग द डेटा ट्रान्समिशन एलिमेंट. मग डेटा ट्रान्समिशन एलिमेंट कोणते असतील? तर डेटा ट्रान्समिशन एलिमेंट मध्ये असतील तुमच्या मे बी वायर्स, केबल्स, फायबर ऑप्टिक केबल्स एक्सेट्रा. जसं की तुम्ही आता क्लाउड्स मध्ये बघतात, तुम्ही एका पीसी वरून मेल सेंड करतात दुसऱ्या पीसी वरती किंवा रिमोट लोकेशनला. तर रिमोट लोकेशनला तुम्ही तुमचं मेल सेंड केल्यानंतर ते तुमचा डेटा कशा प्रकारे सेंड होतो? तर इट कन्वर्टेड इनटू द पॅकेट्स. ओके, आता इथे जर इलेक्ट्रिकल सिग्नल्स बद्दल जर कन्सिडर केलं तर इलेक्ट्रिकल सिग्नल्स मध्ये कशा टाईपचा डेटा कन्सिडर केला जाऊ शकतो? तर इलेक्ट्रिकल सिग्नल्स हा आयदर वायर्ड मध्ये किंवा फायबर ऑप्टिक केबल्स मध्ये तुम्ही ट्रान्समिट करू शकता. ट्रान्समिट झालेला डेटा तुम्हाला प्रेझेंट करायला लागतो. नॉर्मली जे काही पॉवर प्लांट्स असतात तर पॉवर प्लांट्स मध्ये काय केलेलं असतं? तर पॉवर प्लांट्स मध्ये जो डेटा तुम्ही मेजर करतात तो मेजर केलेला डेटा एका स्क्रीन वरती डिस्प्ले होतो, दॅट इज एलसीडी स्क्रीन. मग एलसीडी स्क्रीन वरती तुम्ही एका सेंट्रल लोकेशनला राहून तुम्ही काय मेजर करू शकता की बॉयलरचं टेम्परेचर किती आहे, कन्व्हेअर बेल्टच्या मोटरचा स्पीड किती आहे किंवा कन्व्हेअर बेल्टचा स्पीड किती आहे, त्यानंतर प्रेशर किती आहे, स्टीम प्रेशर किती अप्लाइड केलेला आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा थ्रू मेजर करू शकतात? रिमोट लोकेशनने मेजर करू शकतात. आणि तो ट्रान्समिट झालेला डेटा तुम्हाला प्रेझेंट कशावरती होतोय? मग स्क्रीनवरती होतोय. अँड देन दॅट आउटपुट विल बी शोन टू युअर स्क्रीन. ओके, मग आउटपुट जेव्हा शो होतं तेव्हा त्यावेळेला आपल्याला कोणती करेक्टिव्ह ऍक्शन घ्यायची? ती करेक्टिव्ह ऍक्शन मग तो ऑपरेटर घेतो. ऍक्च्युली अशा टाईपची सिस्टीम असते. मग सिस्टीम काय आहेत? तर इथे बघा पुन्हा एकदा डायग्राम. अननोन क्वांटिटी आहे. अननोन क्वांटिटी मीन्स व्हॉट? एखादी फिजिकल क्वांटिटी जी की आपल्याला मेजर करायची आहे. मग फिजिकल क्वांटिटी कोणती असेल? आयदर एनी टाइप ऑफ मेजर्ड क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल टेम्परेचर, प्रेशर, then humidity, moisture, etc. Voltage, current, etc. Then primary sensing element. Primary sensing element is always the transducer which convert that unknown quantity or physical quantity into the physical quantity or into the electrical quantity. Next, variable conversion element. What is the purpose of variable conversion element? That converts that physical or electrical quantity into the suitable manipulation element. Okay, मग suitable manipulation element मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी इथे काय यूज केलेलं असतं? either they can use the comparator or electronic circuitry. For example, op-amp. op-amp मध्ये वेगवेगळ्या टाईपचे ऑपरेशन्स परफॉर्म होतात. op-amp हा असा एक डिव्हाइस आहे की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ ऑपरेशन्स करू शकतात. दोन कंपोनंट तुमचे आलेले असतील तर दोन सिग्नल जर असतील तर दोन सिग्नलचे ऍडिशन होऊ शकते, मल्टिप्लिकेशन होऊ शकतं, सबस्ट्रॅक्शन होऊ शकतं, डिव्हिजन होऊ शकतं. ओके, दॅट विल बी परफॉर्म बाय द व्हेरिएबल कन्वर्जन एलिमेंट. Now that converted element having the number of ripples, some impurities, that will be filtered by that variable manipulation element. म्हणजे व्हेरिएबल मॅनिप्युलेशन मध्ये काय होतं की जो डेटा तुम्ही घेतलेला आहे
तो डेटा क्लिअर फॉर्मॅटमध्ये, फॉर एक्झाम्पल आपण ट्रान्समिशन लाईन मध्ये जरी कन्सिडर केलं तर ट्रान्समिशन लाईन मध्ये काय होतं की जेव्हा तुमचं 11 केव्ही ला जनरेशन होतं, 11 केव्ही ला जनरेशन झाल्यानंतर तुमचं 11 केव्ही टू डायरेक्ट घरापर्यंत 11 केव्ही पोहोचतं का नाही, मध्ये नंबर ऑफ सेक्टर्स आहेत. काय सेक्टर्स काय यूज केलेले आहेत, हे ट्रान्सफॉर्मर्स आहेत, सबस्टेशन्स आहेत, रेक्टिफायर्स आहेत. या सगळ्यांचं पर्पज काय आहे तर ते काय करतात की जो जनरेट झालेला इलेक्ट्रिसिटी आहे त्याला ते स्टेप अप करतात, स्टेप डाऊन करतात. त्यानंतर त्याच्यामध्ये सपोज सॅग असतील, स्वेल असतील किंवा काही कॉम्पेन्सेशन करण्याची गरज असेल त्या पॉवरला, तर ते करण्याचं काम काय करतात ती जे काही इंटरमिडिएट जे काही डिव्हाइसेस आहेत ते करतात. So that will be done by your variable manipulation element. Next one is the data transmission element. Data transmission element can be the wired or it transfer the data from the manipulation elements to the presentations desk. Okay, after the presentation desk is what? Data presentation element is nothing but the your major quantity will be displayed on your screen, or whenever the action will be taken, or if it is necessary to take the action, at the same time operator can take the action, or he can see what is the actual value of the equipment or what is the actual value of this physical quantity. Okay, हे सगळं आहे तुमचं कशाच्या रिलेटेड, generalized functional element of instrumentation system. Okay, so now याच्यामध्ये हे जे काही 5 एलिमेंट्स आहेत यांचं एक बेसिक एक कन्वर्जन दिलेलं आहे. What is primary sensing element? Primary sensing element means measured. Measurement means what? Measurement means physical quantity. Physical quantity लाच आपण काय म्हणतो, measurements म्हणतो. तर फिजिकल जी आहे ती फिजिकल क्वांटिटी कोण मेजर करतं तर प्रायमरी सेन्सिंग एलिमेंट करतं. आणि and to variable conversion element for the further processing. Further processing जी असेल त्यासाठी तो काय करतोय, variable conversion element कडे त्याला प्रोसीड करतोय. Then what is variable conversion element? Output signal of primary sensing element may be required to convert it into more suitable variable while presenting its for information content. मीन्स व्हॉट की इथे काय काय असू शकतं अजून, तर इथे मल्टिप्लेक्सर, डीमल्टिप्लेक्सर, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर, हे सगळे जे काही ऑपरेशन्स आहेत हे तिथे गरजेचे असतील, ते परफॉर्म होतील. ओके, नेक्स्ट आहेत व्हेरिएबल मॅनिप्युलेशन एलिमेंट. व्हेरिएबल मॅनिप्युलेशन एलिमेंट मध्ये काय होतं की ही इंटरमिडिएट स्टेज असेल. ओके, अगेन दी मेजरिंग सिस्टीम मधली. तर व्हेरिएबल मॅनिप्युलेशन त्याच्यामध्ये आपण जे बघितलं की जेव्हा कन्व्हर्जन होतं, कन्व्हर्जन झाल्यानंतर जो काही डेटा असतो त्यामध्ये इम्प्युरिटीज असतात. दॅट इम्प्युरिटीज कॅन बी एम्प्लिफाईड, फिल्टर्ड बाय युझिंग दिस मॅनिप्युलेशन सर्किट. मग इथे पण तुमचे काय असणार आहे, तर इथे पण मे बी तुमचे कंपॅरेटर असू शकतं, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर असणार आहे, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, ऑल्सो हाय पास फिल्टर, लो पास फिल्टर. What is the role of filter? That convert the ओके, व्हेरिएबल मॅनिप्युलेशन एलिमेंट्स मध्ये काय प्रेझेंट असू शकतं, तर ऍम्प्लिफिकेशन सर्किट आणि फिल्टरिंग सर्किट असणार. तर फिल्टरिंगचा यूज काय होतो, तर फिल्टरिंग आपण बाय युझिंग हाय पास फिल्टर अँड लो पास फिल्टर. जनरली या फिल्टर्सने आपण काय करतो की फिजिकल क्वांटिटीचं जे नेचर आहे, फॉर एक्झाम्पल जी आपण मेजर केलेली क्वांटिटी, असं नाही व्हायला पाहिजे की आपण मेजर केलेलं होतं टेम्परेचर, सपोज 100 डिग्री सेल्सिअस आपण टेम्परेचर मेजर केलेलं आहे आणि ते 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कन्व्हर्जन एलिमेंटने कन्वर्ट केल्यानंतर, फिल्टरिंग केल्यानंतर तुमचं 100च्या ऐवजी काहीतरी लेस व्हॅल्यू किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू तिथे प्रोड्यूस झाली नाही पाहिजे. सो ती मेंटेन करण्याचं काम ह्या मॅनिप्युलेशन एलिमेंट्स मध्ये आपण करणार आहोत. ओके, नेक्स्ट वन इज द अगेन ट्रान्समिशन एलिमेंट. ट्रान्समिशन एलिमेंट्स मध्ये आपण काय करणार आहे, तर ट्रान्समिशन बाय युझिंग द केबल्स. जनरली आपण इथे रिमोट लोकेशनला जर असेल तर व्हाया सिग्नल, वायर सिग्नल जे असतील तर सिग्नल किंवा इंटरनेट जे काही असेल, फॉर एक्झाम्पल सिग्नल्स तुमचे आहेत किंवा प्रोटोकॉल्स जे आहेत, प्रोटोकॉल्स वेगळ्या टाइपचे कोणते असू शकते, तर झिगबी एक आहेत, ब्लूटूथ एक आहेत. वायर्ड जर असेल तर वायर्ड मध्ये तुम्ही
फायबर ऑप्टिक केबल्स यूज करू शकतात किंवा डिरेक्टली आपल्या अर्मड केबल जे आहेत, अर्मड केबल्सने तुम्ही डिरेक्टली डेटा जो आहे तो व्होल्टेज करंट जो असतो तो ट्रान्सफर करू शकतात. ओके. अँड लास्ट वन इज द डेटा प्रेझेंटेशन एलिमेंट. जर पर्पज असेल कंट्रोलिंग आणि मॉनिटरिंगची, लास्टला आपण काय करतो, जो डेटा सेन्स केलेला आहे त्या सेन्सिंग डेटाला आपल्याला एक तर कंट्रोल करायचंय किंवा मॉनिटर करायचंय. तर ते मॉनिटरिंग करण्यासाठी जनरली आपण तो डेटा काय करतो, बाय प्रेझेंट करतो ऑन दी स्क्रीन. सो दिस इज ऑल अबाउट दी एक्सप्लेनेशन ऑफ दिस जनरलाइज फंक्शनल ब्लॉक डायग्राम ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम. तर हे त्याचे पॉइंट्स आहेत. सर्वांना समजलेत का हे? कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता याच्या रिलेटेड. एक कन्सिडर जर करायचं झालं यामध्ये काही सिस्टीम कशा टाईपची आहे, तर तुम्ही ऑटोमेशन कन्सिडर करा. ऑटोमेशन म्हणजे आपण समजा एखादा बॉटल फिलिंग प्लांट घेतला. बॉटल फिलिंग प्लांट मध्ये समजा आपण एक कन्सिडर केली बॉटल. तर बॉटल मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, त्या बॉटलची क्लिनिंग करतो आपण. क्लिनिंग केल्यानंतर आपण तिच्यातल्या इम्प्युरिटीज फाइंड आउट करतो. इम्प्युरिटीज झाल्यानंतर आपल्याला फिल करण्यासाठी आपल्याला एक क्लिअरली लेवल लागणार आहे. मग लेवल मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला लेवल सेन्सर लागणार आहे. म्हणजे असे नंबर ऑफ सेन्सर्स आपण बॉटल फिलिंग प्लांट मध्ये सपोज यूज करतोय. तर आपण त्यातला फक्त एकच पॅरामीटर घेतलाय. एक पॅरामीटर कोणता? लेवल सेन्सर. ओके. लेवल सेन्सर जो आहे तो लेवल सेन्सर इथे आपण ऍज अ प्रायमरी सेन्सिंग एलिमेंट म्हणून कन्सिडर करतोय. अननोन क्वांटिटी आपली कोणती असणार आहे, तर लेवल असणार आहे. मग आपण आपल्या प्रायमरी सेन्सिंग एलिमेंटने काय मेजर करणार आहे, ते किती अमाऊंट, किती हाईटची किंवा किती सेंटीमीटर मध्ये लेवल मेजर झालेली आहे ती आपण सेन्स करणार. ओके. आपण ऍडिशनली बॉटल फिलिंग प्लांट मध्ये तर सेटिंगच डिरेक्टली केलेली असते की बॉटलला सपोज तुम्हाला 1 लिटर किंवा सपोज तुमची 100 सेंटीमीटर इतकी जर स्केल असेल, तर एवढ्या स्केलमध्ये जर तुम्हाला वॉटर फिल करायचं असेल किंवा लिक्विड फिल करायचं असेल, तर तेवढंच लिक्विड तुमचं त्या बॉटलमध्ये फिल होईल अशी तुम्हाला मायक्रो प्रोसेसर किंवा कंट्रोलर थ्रू प्रोग्रामिंग केली असणार आहे. मग ती प्रोग्रामिंग करून तुम्ही त्या प्रायमरी सेन्सिंग एलिमेंटला सिग्नल द्या की लेवल फिल झाली आहे, यू कॅन स्टॉप युअर ऑपरेशन. ओके. सो आता ही तेवढीच लेवल मेजर केलेली आहे किंवा तितकीच लेवल मेजरमेंट झालेलं आहे. हे कशा थ्रू होणार आहे, तर ह्या पुढच्या सिस्टीम थ्रू होणार आहे. मग आता कन्सिडर करा, लेवल आहे अननोन क्वांटिटी, प्रायमरी सेन्सिंग एलिमेंट घेतला आपण लेवल ट्रान्सड्युसर. मग लेवल ट्रान्सड्युसरने लेवल मेजर केली. आता आपल्याला ही लेवल जी आहे ती ऑपरेटरला दाखवायची, कारण की बॉटल फिलिंग प्लांट मध्ये जिथे लेवल मेजरमेंट होते तिथपासून तो जो कोणी कंट्रोलिंग ऑपरेशन करणार आहेत, म्हणजे मॉनिटरिंग जिथे होते, हे एक रिमोट लोकेशन आहे. रिमोट लोकेशन म्हणजे किती? सपोज कन्सिडर करू की 100 और 500 मीटरचं डिस्टन्स आहे. मग ते कसं ऑपरेशन परफॉर्म करणार आहे, तर ऑपरेशन परफॉर्म करताना सगळ्यात पहिलं होतंय व्हेरिएबल कन्व्हर्जन एलिमेंट. म्हणजे तुम्ही जी लेवल मेजर केली त्या लेवलचं सुटेबल फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन होणार. मग सुटेबल फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन कशा थ्रू होणार, तर बाय युझिंग अॅनालॉग और डिजिटल सिग्नल्स मध्ये तुम्ही कन्व्हर्जन करणार. कंपॅरेटर असेल तुमच्याकडे, ओपॅम असेल तर ओपॅम थ्रू कन्व्हर्जन करणार. कन्व्हर्जन झाल्यानंतर व्हेरिएबल मॅनिप्युलेशन एलिमेंट मध्ये जी काही लेवल तुम्ही मेजर करून कन्व्हर्ट केलेली होती त्याला तुम्ही फिल्टरिंग करणार, ऍम्प्लिफाय करणार. ऍम्प्लिफिकेशनची का गरज पडते? जसं तुम्ही 11 केवी ला जनरेट केल्यानंतर सुद्धा पुढे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर यूज करतात, बरोबर आहे. 11 केवी ला जनरेशन जरी झालं आपलं, तरी पण आपण 11चं 132 केवी पण मध्ये पण ट्रान्समिशन करतो. 11चं 33चं 66चं 132 आणि 132 नंतर पुन्हा आपण रिव्हर्स ऑर्डर मध्ये येतो. म्हणजे आपला ट्रान्समिशन हा पार्ट असतो आणि डिस्ट्रीब्युशन हा पार्ट असतो. सिमिलरली मॅनिप्युलेशन मध्ये ऍम्प्लिफिकेशन काय यूज केलं असतं, तर ऍम्प्लिफिकेशन थ्रू आपण जे आपली सिग्नल मेजर केलेला होता, जो कन्वर्ट केलेला होता, त्याची स्ट्रेंथ इन्क्रीज करतो. ओके. जेव्हा स्ट्रेंथ इन्क्रीज होते तेव्हा ट्रान्समिशन मध्ये डेटा लॉसेस होण्याचे चान्सेस हे कमी असतात. जर लेस अमाऊंट मधला जर डेटा तुम्ही ट्रान्सफर केला तर तो लेस अमाऊंटचा डेटा अजून काय करतो, ट्रान्समिशन मध्ये त्याची जी स्ट्रेंथ आहे ती लूज करतो. ओके. सो डेटा ट्रान्समिशन मध्ये जर ऍम्प्लिफाईड डेटा किंवा फिल्टर झालेला डेटा जर तुम्ही ट्रान्सफर केला तर त्याची स्ट्रेंथ जी आहे ती स्ट्रॉंग राहते. अँड देन आफ्टर दॅट यू कॅन प्रेझेंट युअर डेटा ऑन दी स्क्रीन फॉर द कंट्रोलिंग अँड मॉनिटरिंग ऑपरेशन. सगळ्यांना समजतंय? स्टुडंट्स, आवाज येतोय माझा सगळ्यांना? Yes, ma'am. Okay. So this is all about your instrumentation system block diagram. So now we are going with this next topic, that is
Difference between sensor and transducer. Hope so screen is visible. Screen is visible or not? Visible, ma'am. ओके. आता प्रत्येकाला असा प्रश्न असेल की मॅम सेन्सरचंही काम ऑलमोस्ट तेच आहे आणि ट्रान्सड्युसरचंही काम तेच आहे. ट्रान्सड्युसर काय करतंय? फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करतंय आणि आउटपुट देतंय फिजिकल क्वांटिटी ऑर द इलेक्ट्रिकल क्वांटिटी. सेन्सर पण तेच काम करतंय. तर एक्झॅक्टली डिफरन्स बिटवीन सेन्सर अँड ट्रान्सड्युसर इज व्हॉट? So transducer is what? Transducer, it is a device that convert the energy from one form to another. One form to another means if the physical quantity is measured, then physical quantity is converted into the electrical quantity or physical quantity is converted into the physical quantity. Okay. मग आता फिजिकल क्वांटिटी कोणती आहेत तर तुम्हाला मी परत सांगते की आपण प्रेशर मेजरमेंट करण्यासाठी यूज करत होतो बर्डन ट्यूब प्रेशर गेज. ओके. बर्डन ट्यूब प्रेशर गेज मध्ये आपण काय मेजर करतो? तर प्रेशर मेजरमेंट करतो. प्रेशर मेजरमेंट करताना फिजिकल क्वांटिटी होती प्रेशर आणि आउटपुट मध्ये काय होतंय तर आउटपुट मध्ये तुमचा जो काही पॉइंटर आहे तो पॉइंटरची डिस्प्लेसमेंट होते. तुम्ही जर कधी बघितलं असेल तुमच्या गाडीची एअर जर चेक केलेली असेल तर गाडीची एअर चेक करताना बघा जो पॉइंटर आहे तो पॉइंटर डिफ्लेक्ट होतो. तिथे तुम्हाला काही रिडिंग दिसत नाही. रिडिंग नाही दिसत तुम्हाला तिथे फक्त पॉइंटरची डिस्प्लेसमेंट दिसते आणि ऑलरेडी बॅक एंडला एक स्क्रीन किंवा मिररिंग केलेली असते ज्या मिररिंग वरती तुम्ही कॅलिब्रेशन करून रिझल्ट घेतात की किती आहे तुमच्या ऍक्च्युली PSI किती आहेत की किती प्रेशर तुम्ही मेजर्ड केलेलं आहे हे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसतं. ओके. सो दिस इज ऍक्च्युली अबाउट युअर फिजिकल टू फिजिकल. बट व्हॉट इज फिजिकल टू इलेक्ट्रिकल कन्व्हर्जन कसं असेल? तर फिजिकल टू इलेक्ट्रिकल कन्व्हर्जन आपण कन्सिडर करू शकतो तुमचं टॅकोमीटर. टॅकोमीटर मध्ये तुमचा स्पीड जो आहे स्पीड ही एक तुमची फिजिकल क्वांटिटी येऊ शकते. या स्पीडचं तुम्ही कन्व्हर्जन डिजिटल सिग्नल मध्ये घेतात. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला एक मीटर दाखवलं होतं. त्या मीटर वरती तुम्ही डिरेक्टली काय मेजर केलं तर मीटर वरती तुम्हाला डिरेक्टली जे काही डिजिट जे होते त्या डिजिट मध्ये तुम्हाला ऍक्च्युली तुमचं मीटरचं किंवा तुमच्या मोटरचं जे रिडिंग आहे ते दिसत होतं. अजून एक मीटर जे आहे ते आपण घेऊ शकतो लक्स मीटर. लक्स मीटर मध्ये आपण मेजर करतो ल्युमेन्स इंटू द जी काही इंटेन्सिटी आहेत लाईटची इंटेन्सिटी ती मेजर करतो. म्हणजे जो काही इल्युमिनेशन आहे इल्युमिनेशनचं आपण मेजरमेंट करतो. मग इल्युमिनेशन ही एक ऍक्च्युली फिजिकल क्वांटिटी आहे. लाईट बरोबर का? लाईट ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. मग फिजिकल क्वांटिटीचं इलेक्ट्रिकल किंवा डिजिटल आउटपुट जर मिळत असेल तर डिजिटल आउटपुट कसं मिळतं तर आपल्याला नंबर्स मध्ये आउटपुट मिळतं. नंबर ऑफ ल्युमेन. तुम्ही लक्स मीटर आपल्या लॅब मध्ये बघू शकता. जेव्हा तुम्ही सॅटर्डेला याल तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल का ट्रान्सड्युसर की कशा टाईपचं मेजरमेंट करतं. ओके. So what is transducer? Transducer, it is a device that converts the energy from one form to another. Usually transducer convert a signal into one form of energy to a signal into another. Okay. Next one, what is the sensor? Sensor is a device or a module or a subsystem whose purpose is to detect the event or change in its environment and send the information to other electronics, frequently a computer processor. For example, लास्ट लेक्चरला एक मॉइश्चर सेन्सरचं एक्झाम्पल सांगितलं होतं. व्हॉट इज मॉइश्चर सेन्सर? मॉइश्चर सेन्सर म्हणजे अशी एक स्ट्रीप असते. त्या स्ट्रीप मध्ये 2 नंबर ऑफ कंडक्टर जे आहेत ते PCB सारखे माउंट केलेले असतात. जर तुमच्या सॉइल मध्ये मॉइश्चर प्रेझेंट असेल तर ऍक्च्युअल मध्ये त्या 2 कंडक्टर एकमेकांना शॉर्ट होतात. जर तुमचं मॉइश्चर प्रेझेंट नसेल तर ते 2 कंडक्टर एकमेकांना शॉर्ट होणार नाहीत. सर ते शॉर्ट झाले तर ऑटोमॅटिकली सिग्नल काय जनरेट करतील? आयदर 1 और 0 म्हणजे बायनरी आउटपुट जनरेट और आयदर ते LED जो आहे ते LEDच्या फॉर्म मध्ये ते सिग्नल जनरेट करते. म्हणजे LED ब्लिंक होईल किंवा LED ऑफ राहील. तर फक्त सेन्सरचं काम काय असतं तर सेन्सरचं तिथे काम असतं की जी काही फिजिकल क्वांटिटी मेजर केलेली आहे त्या फिजिकल क्वांटिटीला रिस्पॉन्ड करणे. ओके. त्याचं कन्व्हर्जन करण्याचं काम सेन्सर करत नाही. सेन्सर फक्त सेन्स करतं आणि सेन्स केलेला सिग्नल जो आहे तो कम्प्युटराइज किंवा मायक्रो प्रोसेसर बेस्ड जी सिस्टीम असते त्याला तो आउटपुट जनरेट करून देतो. ओके. सो दिस इज ऑल अबाउट युअर सेन्सर अँड ट्रान्सड्युसर. So the term sensor and transducer are often used to describe the same devices
that is linear sensor and linear transducer. To this is not a necessarily incorrect terminology. However, in some cases, sensor and transducer have different meaning and they are having difference between these two terms. So what is these different terms? The main difference between the sensor and transducer is the output signal. Output signal is what? Sensor having the output signal, which is directly transferred to the computerized system, whereas the transducer generate the output signal that can be in the form of readable. Okay, readable form मध्ये तो ट्रान्सड्युसरचा असू शकतो. Both the sensor and transducer are used to sense the change within the environment they are surrounded by, an object they are attached to, but a sensor will give an output in a same format and transducer will convert the measurement into the electrical signal. म्हणजे ट्रान्सड्युसरला आपण कन्वर्ट करण्यासाठी, इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला ऍडिशनल जी अरेंजमेंट जे आहे, जे आपण आताच्या आधीच्या पीपीटी मध्ये जशी बघितली की डेटा कन्व्हर्जन अँड ट्रान्समिशन एलिमेंट जे बघितले तशा टाईपची सिस्टीम लागते. वेअर सेन्सरला आपण डिरेक्टली तो सिग्नल जो मेजर झालेला आहे तो डिरेक्टली कम्प्युटराइज सिस्टीमला ट्रान्सफर करतो. ओके, सो व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेन्सर? सो सेन्सर जनरली काय असतं? Sensors are defined as the device which is used to measure a physical quantity. For example, light. Light ला measure करण्यासाठी तुम्ही काय यूज करतात? इतक्यात काय सांगितलं? कोणतं मीटर यूज करतात तुम्ही? येस, लाईटला मेजर करण्यासाठी आपल्याकडे मीटर आहे, पण लाईटला मेजर करण्यासाठी सेन्सर्स पण यूज केले जातात. तर मीटर कोणता आहे कोणी सांगू शकतो लाईट साठी? येस, बोला पटकन. लक्स मीटर. लक्स मीटर नाव ऐकलंय का कधी? स्टुडंट्स, आवाज येतोय का माझा? आय एम ऑडिबल? Yes, ma'am. Okay. Lux meter is what? Lux meter is used to measure the sound. आता हे मीटर झाले, पण सेन्सर्स कशा टाइपचे असतील? तर सेन्सर जे आहेत, तर लाईटला सेन्सर तुम्ही कोणता यूज करणार? तर फोटोडायोड. फोटोडायोड जो आहे किंवा एलईडी जो आहे तो आपण कशासाठी यूज करू शकतो? लाईटला मेजर करण्यासाठी यूज करू शकतो. नेक्स्ट आहे टेम्परेचर. टेम्परेचर साठी पण सेन्सर यूज करू शकतात. साऊंड साठी पण तुम्ही सेन्सर यूज करू शकतात. ओके, फॉर एक्झाम्पल मर्क्युरी थर्मोमीटर. द मर्क्युरी सिम्पली एक्सपांड व्हेन टेम्परेचर रायझेस टू गिव्ह द रीडिंग फॉर युजर. मर्क्युरी थर्मोमीटर. थर्मोमीटर हा कोणत्या टाईपचा आहे? मर्क्युरी टाईपचा. जेव्हा टेम्परेचर एक्सीड होतं तेव्हा मर्क्युरी काय होतो? एक्सपांड होतो आणि ऑटोमॅटिकली आउटपुट आपल्याला मिळतं. थर्मोमीटर जर नॉर्मली आपण तुम्ही तुमच्या लॅब मध्ये पण यूज करू शकतात फॉर द मेजरिंग लॅब टेम्परेचर. ओके, त्यानंतर थर्मिस्टर. थर्मिस्टर म्हणजे रजिस्टर वरती डिपेंडंट आहे. म्हणजे जेव्हा चेंज होईल रेजिस्टन्स तेव्हा ऑटोमॅटिकली टेम्परेचर पण काय होईल? चेंज होणार. ओके, हे झाली तुमची कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेन्सर. Whereas transducer. Transducer म्हणजे काय? Transducer can measure the similar quantities. Transducer can measure similar qualities to sensor but will convert the signal from one physical form to the another. Okay, meaning is their input and output signal are not the same as each other. म्हणजे जो इनपुट सिग्नल आहे आणि आउटपुट सिग्नल आहे तो सेम नसणार आहे ट्रान्सड्युसरचा. ट्रान्सड्युसर आर समटाइम्स रेफर्ड टू ऍज अ एनर्जी कन्व्हर्टर. म्हणजे एका फॉर्मची एनर्जी अदर फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याचं काम काय करतो? ट्रान्सड्युसर म्हणतो. तुम्ही जनरेटरचं फंक्शन बघितलं आहे. जनरेटर काय करतं बरं? जनरेटरचं काम काय आहे? दॅट कन्वर्ट दी mechanical energy into the electrical energy. So it can be a transducer or it is a transducer. Again, motor. Motor converts the electrical energy into the mechanical energy. Electrical चा output कशामध्ये भेटतंय? Mechanical मध्ये. So it is also a transducer. Next one is there is a different types of transducer. मग different types transducer जे आहे ते आपल्याला ऑलरेडी ह्या सिलेबस मध्ये बघायचेच आहेत. पण इनपुट ट्रान्सड्युसर, आउटपुट ट्रान्सड्युसर. मग इनपुट ट्रान्सड्युसर टेक्स द फॉर्म ऑफ एनर्जी अँड कन्वर्ट इट इनटू द इलेक्ट्रिकल सिग्नल.
म्हणजे इनपुट ट्रान्सड्युसर जनरली कोणत्याही टाईपची जी काही इनपुट सिग्नल आहे त्याला इलेक्ट्रिकल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतील. आउटपुट ट्रान्सड्युसर काय करतात, टेक द इलेक्ट्रिसिटी अँड कन्वर्ट इट इनटू द another type of energy. For example, light bulb take the electricity and convert it into the light. लाईट बल्बने काय घेतलं, बल्बचं काम काय आहे, इलेक्ट्रिसिटी घेतली आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, लाईट झालं. तसंच मोटरचं काय आहे, मोटर काय करतं, इलेक्ट्रिसिटी टू मोशन. जसं मी इतक्यात सांगितलं, इलेक्ट्रिसिटी टू द मेकॅनिकल आउटपुट मध्ये काय भेटतंय आपल्याला, मोटरचं आउटपुट मिळतंय. सो दिस इज ऑल्सो अ ट्रान्सड्युसर. सो बेसिक डिफरन्स बिटवीन व्हॉट इज द बेसिक डिफरन्स सेन्सरचा आणि ट्रान्सड्युसरचा काय आहे, तर सेन्सर मध्ये जनरली फक्त रिडिंग घेण्याचं काम केलं जातं किंवा ऍडिशनल कन्व्हर्जन रिक्वायर्ड असतात आपल्याला जेव्हा त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स करायचे असतील इनपुटला, तर त्यावेळेला आपल्याला ऍडिशनल अरेंजमेंटची गरज असते. वेअरएज ट्रान्सड्युसर मध्ये काय आहे, ट्रान्सड्युसर मध्ये आपण काय करतो जनरली की नॉन इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल डिव्हाइसेसने आपण डिरेक्टली जो काही मेजर केलेला डेटा आहे तो वन फॉर्म टू अनदर फॉर्म मध्ये करू शकतो. ओके, त्यानंतर एक्झाम्पल काय आहेत सेन्सरचे, तर प्रेशर स्विच, थर्मिस्टर, मर्क्युरी थर्मोमीटर, मोशन सेन्सर, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ युअर सेन्सर. व्हाईल ट्रान्सड्युसरचे काय आहेत, तर प्रेशर ट्रान्सड्युसर, त्यानंतर लिनियर ट्रान्सड्युसर, मायक्रोफोन्स, दीज आर द ट्रान्सड्युसर्स एक्झाम्पल. ऍप्लिकेशन, सेन्सरचं काम काय आहे की आउटपुट सिग्नल जनरेट करणे किंवा आउटपुट सिग्नलला रिस्पॉन्ड कम्प्युटराइज सिस्टीमला सिग्नल देणे. तर इन्फ्रारेड टॉयलेट फ्लशेस जे आहेत, दॅट इज अ वन टाइप ऑफ एक्झाम्पल. जनरली तिथे काय केलेलं असतं, तर इन्फ्रारेड लाईट्स यूज केलेले असतात. ते इन्फ्रारेड लाईट्सने एक्झॅक्टली काय होतं की तुमचं जे काही इन्फ्रारेड लाईट्स जे आहेत ते इन्फ्रारेड लाईट्सने तुम्हाला जे काही फ्लशेस जे आहेत ते ऑपरेट करता येतात. अँड नेक्स्ट वन इज द प्रेशर लेवल इन ऑक्सिजन टँक. अँड नेक्स्ट वन इज द पेशंट मॉनिटरिंग. ट्रान्सड्युसरचे एक्झाम्पल आहेत की HVAC मॉनिटरिंग, स्टिअरिंग सिस्टीम ऑन व्हेकल, रॅम्प ऑन ब्रिज, लिफ्टिंग और पोझिशनिंग. किंवा त्या व्यतिरिक्त अजून वेगळे ट्रान्सड्युसर आहेत, प्रेशर ट्रान्सड्युसर्स. किंवा आपण कुठे यूज करू शकतो, प्रेशर ट्रान्सड्युसर कुठे यूज होणार आहे, तर इंजिनला कंट्रोल करण्यासाठी. केबल एक्सटेन्शन ट्रान्सड्युसर कुठे यूज करतो आपण, तर HVDC किंवा HVAC लाईन ज्या असतात तिथे मॉनिटरिंग करण्यासाठी. लिनियर ट्रान्सड्युसर, लिनियर म्हणजे काय, एक लाईन मध्ये जेव्हा आपल्याला रोड किंवा ब्रिज किंवा रॅम्प मॉनिटर करायचे असतात तेव्हा तिथे तुम्ही लिनियर ट्रान्सड्युसर यूज करू शकतात किंवा तिथे पोझिशनिंग करण्यासाठी तुम्ही लिनियर ट्रान्सड्युसरचा यूज करू शकताय. सो दिस इज ऑल अबाउट युअर sensors and transducer. Again, once again, what is sensor? Sensor sense or senses the sensor senses the change and give the reading in same format that the signal are received. ज्या फॉर्म मध्ये सिग्नल मिळाला आहे त्याच फॉर्म मध्ये तो सिग्नलचा आउटपुट देतो. फॉर एक्झाम्पल मॉइश्चर सेन्सरने जर मॉइश्चर प्रेझेंट आहे हे जर आपल्याला सेन्स झालं तर आउटपुट फक्त 1-0च्या फॉर्मॅट मध्ये मिळेल. यस प्रेझेंट असेल तर एलईडी ब्लिंक होते, नसेल प्रेझेंट तर एलईडी ब्लिंक होणार नाही. वेअरएज ट्रान्सड्युसरचं काय असतं, ट्रान्सड्युसर सेन्सेस द चेंज. ट्रान्सड्युसर प्रत्येक वेळेला चेंजेस सेन्स करतो आणि एका फॉर्मची एनर्जी अनदर फॉर्म मध्ये पण ती डिवाइड करतो किंवा ती ट्रान्सफर करतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द डिफरन्स बिटवीन सेन्सर अँड ट्रान्सड्युसर. Students, have we got the today's topic? What is sensor and transducer? 4 मार्क्स साठी विचारला जाणारा क्वेश्चन आहे. What is the difference between sensor and transducer? किंवा 4 मार्क्स साठी जनरलाइज ब्लॉक डायग्राम पण विचारली जाते. जनरलाइज ब्लॉक डायग्राम मधलं पण एक्सप्लेनेशन समजलं असेल. कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. Yes, anyone? ओके, कोणी सांगू शकतं मग एखादं एक्झाम्पल सेन्सरचं? सेन्सरचे एक्झाम्पल सांगा मग. उज्ज्वल फलाने,
फलाने उज्ज्वल. Yes, ma'am. ओके, एक्झाम्पल सांगा ट्रान्सड्युसरचे. प्रत्येकाने एक एक Engine एक्झाम्पल control. सांगा. Engine control. पेजिंग कंट्रोल नाही, सेन्सर. एखादं एक्झाम्पल सांगा सेन्सरचं. एखादं सेन्सर जे तुम्हाला माहिती आहे त्या टाईपचे सेन्सर सांगा. येस, नेक्स्ट तेजस कापडनीस, हर्ष महाजन, पवन नाईक, सॉरी पवन निकम, पाटील अक्षदा. लास्ट लेक्चर आहे म्हणून इग्नोर करू नका, थेरॉटिकल टॉपिक्स आहेत त्यामुळे इझी समजण्यासारखे आहेत. सेन्सर आणि ट्रान्सड्युसर. यस, मोशन सेन्सर. गुंजनने आउटपुट दिलंय, सॉरी गुंजाळने आउटपुट दिलंय. सेन्सर, अजून प्रेशर सेन्सर, ओके, प्रेशर सेन्सर. आता ट्रान्सड्युसर सांगू शकता का बरं? ट्रान्सड्युसर कळालं असेल तर ट्रान्सड्युसरचं नेमकं काम काय आहे? ट्रान्सड्युसर वेगळं आणि ट्रान्सफॉर्मर वेगळं. खूप लोक काय करतात, ट्रान्सड्युसरला आणि ट्रान्सफॉर्मरला एकत्र करून टाकतात. ट्रान्सड्युसर हा एक टाईपचा सेन्सरच आहे. ओके, तो काय करतोय, तो कन्वर्ट करतोय फिजिकल क्वांटिटीला फिजिकल मध्ये प्लस फिजिकल क्वांटिटीला इलेक्ट्रिकल मध्ये. रिक्वायरमेंट नुसार जिथे गरज असेल त्या टाईपचं तो काय करतोय, आउटपुट जनरेट करणार. फॉर एक्झाम्पल, जिथे गरज असेल फिजिकलच्या क्वांटिटीची, जसं की तुम्हाला मेजरमेंट करायचं आहे लेवलचं, लेवल मध्ये समजा तुम्हाला फिजिकलचं आउटपुट फिजिकल मध्येच पाहिजे, म्हणजे तुम्ही तिथे ट्रान्सड्युसर जो आहे तो फिजिकल क्वांटिटी मध्ये आउटपुट देणारा पण घेऊ शकतात. अदरवाईज जिथे तुम्हाला इलेक्ट्रिकल आउटपुटची रिक्वायरमेंट आहे किंवा सिग्नलची आउटपुटची रिक्वायरमेंट आहे तर त्या ठिकाणी तुम्ही इलेक्ट्रिकल आउटपुटचा जो काही डिव्हाइस असेल तो यूज करणार. फॉर एक्झाम्पल, एखादा डिव्हाइस सांगते तुम्हाला एलव्हीडीटी. एलव्हीडीटी नावाचं एक ट्रान्सड्युसर आहे, दॅट इज लिनियर व्हेरिएबल ट्रान्सड्युसर. हा ट्रान्सड्युसर काय करतो की जी काही लिनियरली व्हॅरी होणारी पोझिशन जी आहे त्या पोझिशनचा आउटपुट, म्हणजे जे काही लिनियर डिस्प्लेसमेंट जी होते त्या डिस्प्लेसमेंटचा आउटपुट तुम्हाला देतो इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिकल सिग्नल, म्हणजे इलेक्ट्रिकल व्होल्टेज और करंटच्या फॉर्म मध्ये तुम्हाला आउटपुट त्याचं मिळतं. ओके, सो असे काही एक्झाम्पल्स आहेत. मीटिंग मे बी एंड होईल तर सगळ्यांनी लिव्ह केलं तरीही चालेल.